7वा वेतन आयोगाचा फरक 5 हप्त्यांमध्ये देण्याचे शासनाने मान्य केले होते। त्यापैकी पहिला हप्ता DCPS धारकांना रोखीने देण्याचे वित्त विभागाने आदेश काढून निर्गमित केले, परंतु अद्यापर्यंत शिक्षण विभागाने शासन निर्णय निर्गमित न केल्यामुळे शिक्षण विभागातील कुठल्याही कर्मचाऱ्यांना हा पहिला हप्ता अदा करण्यात आला नाही। शिक्षण हक्क परिषद महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राज्यमंत्री प्राध्यापक श्रीकांत गोविंदराव देशपांडे यांनी मंत्रालयीन स्तरावर मुंबई येथे वित्त सचिव व शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची संयुक्त बैठक घेऊन त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे कुठलेही DCPS किंवा NPS खाते नाही आणि ज्या कर्मचाऱ्यांचे GPF खाते आहे अशांना पहिला हप्ता रोखीने देण्याचा निर्णय झाला व GPF धारकांना त्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्याचाही निर्णय झाला आहे। या निर्णयाची नस्ती गुरुवार 28 नोव्हेंबरला वित्त विभागाने सादर केली असून येत्या 5 डिसेंबरपर्यंत शिक्षण विभागाचा शासन निर्णय निघणार आहे। म्हणजे शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना GPF धारकांना पहिला हप्ता खात्यात व GPF खाते असलेल्यांना व DCPS खाते नसलेल्यांना पहिला हप्ता रोखीने डिसेंबर शेवटपर्यंत अदा करण्यात येईल असा विश्वास अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक श्रीकांत गोविंदराव देशपांडे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।